गीतेचा म्हणजे ज्ञानेश्वरीच्या अंगाने आपण 6वा अध्याय यावेळी श्रावण मासामध्ये बघितला. आता आज 2च श्लोक राहिलेले आहेत. आपला अध्याय पूर्ण झाला आहे. याचं वैशिष्ट्य आपल्याला माहीतच आहे की कुठेच वाचायला मिळणार नाही, बघायला मिळणार नाही. असं ज्यांनी अनुभवलं आहे, ज्यांना घरामध्ये त्यांचे सद्गुरू मोठे भाऊ म्हणूनच लाभलेले आहेत, त्यातली सर्व मंडळी ही अधिकार संपन्नच आहेत. निवृत्तीनाथांच्यापासून मुक्ताबाईंच्यापर्यंत हे तिघे तर अशी महाराष्ट्रामध्ये धारणा आहे की शंकर म्हणजे स्वतः, आदिनाथ म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव म्हणजे साक्षात विष्णू आणि सोपानदेव म्हणजे ब्रह्मदेव, असं ह्या तिघांचा हा अवतार आहे. आणि मुक्ताबाई ही चित्कला आहे. चित म्हणजे चैतन्याचं प्रकट आविष्काराला आलेलं रूप, म्हणून तिला चित्कला असं म्हणतात. आणि इथे 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला नमनामध्ये आपण पाहिलं 17वीची ये स्तन्य असं वर्णन केलेलं आहे की 16 कलांनी युक्त मनुष्य म्हणजे पुरुष, म्हणजे आपण आता मराठीत पुरुष स्त्री म्हणतो. पुरुष याचा अर्थ जीव, जो देह धारण करू नये. तर असा देहधारी जो मनुष्य आहे तो 16 कलांनी युक्त असावा, किंवा काही प्रकार, त्या कलांचे 2-4 प्रकार आहेत, पण त्यातल्या काही कलांचा विचार करता त्या कलांच्या अंगाने त्या मनुष्याच्या ठिकाणी 16ही कला असतात. या 16ही कलांचा आमच्या ठिकाणी असलेला जो या देहाच्या बरोबर असलेला अंतर्भाव आहे, त्यात त्यांनी असं म्हटलंय, हे सगळं चालवतं कोण? या 16 कला आम्हाला मिळतात कोणाकडून? तर त्या 16 कला ही जी चैतन्याची जीवनकला आहे, जे भगवंताचं जे चैतन्य आहे ते चैतन्य स्वरूप, म्हणजे भगवंत चैतन्याशिवाय आणखीन काय वेगळं आहे, पण चैतन्य स्वरूपाचा इथे लक्षणांनी विचार करून ते जे चैतन्य आहे त्या चैतन्याला त्यांनी 17वी कला असं म्हटलंय. जी 17वी कला ही जीवनकला आहे. आणि म्हणून मुक्ताबाई ह्या 17वी कला आहेत की त्यांच्या ठिकाणी हे संबंध जग निर्माण करण्याकरता आदिशक्तीने चैतन्याशी जे जोडून घेतलेलं आहे, म्हणून त्यांना चित म्हणजे त्या चितची, त्या चैतन्याची कला असं म्हटलं जातं. दुसरं असं पहिल्या दिवशी आपण थोडं बघितलंच होतं आणि अनेक वेळा आपण पूर्वीच्याही भागामध्ये, आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि या योगमार्गामध्ये त्या सच्चिदानंदाच्या चित या रूपाची उपासना योगी करतो. जो ज्ञानी आहे तो सत या रूपाची उपासना करतो. जो योगी आहे तो चित या रूपाची उपासना करतो. आणि जो भक्त आहे तो आनंद, सत, चित आणि आनंद, तो त्यातल्या आनंद ह्या स्वरूपाची उपासना करतो. म्हणजे भक्तीमध्ये प्रकट होणारं लक्षण आनंदाचं आहे. योगामध्ये प्रकट होणारं भगवंताचं लक्षण चैतन्य रूपाने किंवा चित्त रूपाने, तो आमच्या सगळ्यांच्यामध्ये जो भरून राहिलेला आहे त्या रूपाने सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आणि आपल्या हृदयामध्ये असलेल्या चैतन्याचा विचार करून योगी उपासना करतो. तर ज्ञानी हा उपासना करतो. ती उपासना तो सत म्हणजे असणं, बीइंग, केवळ अस्तित्व याची उपासना करतो. आणि अशा प्रकारे ह्या सत चित्त आनंदापैकी योग्याच्या उपासनेचं क्षेत्र चित्त आहे. आणि ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे कुंडलिनी योगाच्या साह्याने, कुंडलिनीचा देहामध्ये आपण कालही बघितलं तसं कुंडलिनी सगळ्यांकरताच शक्तीच्या जागरणाकरता आवश्यक आहे. भक्ताचीही कुंडलिनी जागृत होते, ज्ञानाचीही कुंडलिनी जागृत होते. आणि माऊलींनी म्हटल्याप्रमाणे योगी तर थेट कुंडलिनीला भिडतो आणि मग त्या माध्यमामधून तो योग प्राप्त करून घेतो. जो कुंडलिनी योगाचा भाग आपण पाहिला तो जो अनुभवलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी, तो त्यांनी शब्दरूपाने आपल्यासमोर ठेवला आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की माझ्या वाणीचं वैशिष्ट्यच आहे की तुम्हाला जे पाहता येणार नाही त्याचं दर्शन घडवण्याचं काम माझी वाणी करेल. अरूपाचे रूप दाविना,
मी तुम्हाला जे रूपात नाही आहे बांधलेलं त्याचं स्वरूप मी तुमच्यापुढे प्रकट करीन. ही जी प्रमेय आहेत, एकापेक्षा एक अवघड असे ते सर्व सिद्धांत, ते सगळे साधन मार्ग शब्दाच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्ट करीन, जे शब्दात उतरत नाहीत. आणि म्हणून अपेक्षा एकच माऊलींची असावी आपल्याकडून, की आपल्याला जर तो विषय समजून घ्यायचा असेल तर पुन्हा पुन्हा त्या ओव्या वाचल्या पाहिजेत. कारण त्यांनी आपल्याला एक आश्वासन दिलेलं आहे, शब्दे वीण संवादू गुजे वीण अनुवादू. शब्दाशिवाय माझा तुमच्याशी संवाद आहे असं आपल्याला माऊली सांगतात, की हा संवाद शब्दाशिवाय साधला जाणार आहे. आणि त्यामुळे अंतःकरणामध्ये, आमच्या स्फुरणामध्ये, आमच्या बुद्धीला किंवा आमच्या विचारांना, आमच्या साधनेला, त्यांना ज्या पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचं असेल त्या पद्धतीने ते संपर्क साधतील. साधनेतून पुढे न्यायचं असेल तर साधनाच आपली अशी पुढे नेत राहतील की आपल्याला अंतर्मुख पण करतील आणि आपल्याला त्याच्याविषयी काही जर कुतूहल असलं तर ते आपल्याच ठिकाणी आपलं शमन करतील. आपल्याकडून जर त्यांना काही शब्दांनी उपदेश करायचा आहे, शब्दांनी उपदेश करतील. त्यांना ज्या पद्धतीने उपदेश करायचा आहे त्या पद्धतीने ते आपल्याशी संवाद करतील. कारण आपल्याला माहिती आहे, नाथ महाराजांना त्यांनी दृष्टांतच दिला ना. त्यांनी सांगितलं, मी अशा अशा ठिकाणी आहे, आळंदी हे स्थान आहे, तिथे एक जुनं शिवालय आहे आणि त्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या इथे मी समाधी घेतलेली आहे. त्यामुळे माझ्या समाधीस्थानाला येण्याकरताची जी जागा आहे ती त्या मंदिराच्या समोर, बरोबर भगवंताच्या समोर दरवाजाशी आलास की ते तुला मिळेल, तर तू तिथे ये. मला त्या अजान वृक्षाची जी मुळी आहे ती मला लागते आहे, त्रास होत आहे. आता हे सगळं सांकेतिक आहे. ते त्याप्रमाणे शोधत आले, त्यांनी पाहिलं. ते आजही जी जागा आहे, आता ते अधिकारीच आहेत नाथ महाराज, ते त्या तेवढ्याशा जागेतून आत गेले. समाधीला जसे ज्ञानेश्वर माऊली गेले. देहाला संकोच करणं हे सिद्धपुरुषांना काही फार अवघड नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या देहाचा संकोच करून ते निघून गेले. आतमध्ये गेल्यावर माऊलींचं दर्शन घेतलं आणि त्यांनी आदेश दिला की ह्या ज्ञानेश्वरी अनेकांच्या हातातून गेल्यामुळे तिच्यामध्ये खूप अशुद्ध आणि हे सगळं भरलं आहे आणि काही चुकीचं त्याच्यामध्ये लोकांनी आपल्या मनाने समाविष्ट केलं आहे. तर त्याचं तुम्ही पुन्हा एकदा त्याचा, ज्याला आपण म्हणतो की जी संशोधित आवृत्ती, आजकालच्या शब्दात बोलायचं तर संशोधनाने ती आवृत्ती पुन्हा एकदा, आपण म्हणतो सामान्यतः परंपरेमध्ये शुद्ध प्रत, की ह्या मूळच्या आता ज्ञानेश्वरीचं स्वरूप लोकांच्या मधून पसरत पसरत ते पुष्कळ विकृत काही ठिकाणी झालं आहे. तर ते सगळं दूर करून तुम्ही त्याची शुद्ध प्रत करा. त्याप्रमाणे त्यांनी ती शुद्ध प्रत केली आहे. सांगण्याचा हेतू इतकाच आहे, योगी आहेत, श्रेष्ठ पुरुष आहेत, त्याचबरोबर अधिकारी आहेत, त्यांना जसा संवाद साधायचा तसा साधतील. ग्रंथाला शरण जावं ही एकच गोष्ट आहे. आणि म्हणून शब्दे वीण संवादू गुजे वीण अनुवादू आपोआप तिथे घडतो आणि त्याचं जे काही मर्म आहे ते आपल्यापर्यंत येऊन पोचू शकतं. तर आपल्यापुढे मांडण्याचा विषय असा आहे की कुंडलिनी योग ही एक मोठी त्यांची मांडणी, म्हणजे हे जगाला दिलेलं एक मोठं वरदान आहे की ज्या शब्दात त्यांनी मांडलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी अनुभवलं आहे, त्याच पद्धतीने अगदी पायरी पायरीनी त्यांनी आपल्याला विषय समजवला आहे. फक्त एकच असतं की एकदा दोनदा आपण वाचून तो असा पक्का बसत नाही, समजतो विषय, पण तो पक्का करायला त्याच्यावरती पुन्हा पुन्हा वाचिलेची वाचावे, विवरिलेची विवरावे, म्हणजे तो विषय पुन्हा पुन्हा येतो वाचनात. नाहीतर एक अप्रतिम असं स्वरूप त्यांनी त्या कुंडलिनी योगाचं आपल्या पुढे प्रकट केलं आहे. आणि कुठे कोणाला त्याच्यामध्ये त्याला आव्हान देणं, ते खरं खोटं म्हणणं याला जागाच नाही आहे. कारण ज्ञानदेवांचा सारखा पुरुष त्यांनी जे अनुभवलं आहे ते काही अतिरंजित थोडंच लिहिणार आहेत, जे वास्तव आहे तेच आपल्यासमोर आहे. आणि त्यामुळे आता या अध्यायाचा आपण शेवट करतो आहोत. तर त्या शेवटाला, शेवटच्या श्लोकात आणि त्याच्या अलीकडचा हा 46 आणि 47, 46व्या श्लोकात सुद्धा भगवंतांनी
पुन्हा एकदा म्हटलंय की बाबा रे अर्जुना, सगळे आपापल्या परीने आपापल्या साधन मार्गात श्रेष्ठ आहेत, पण तू योगी हो. त्यांच्याही पेक्षा योगी अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून ते म्हणतात तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. कसं आहे? तपस्वीभ्योधिको योगी, तपस्वी मनुष्याच्या पेक्षा म्हणजे जो तपाचरण करणार आहे त्याच्याही पेक्षा योगी श्रेष्ठ आहे. नंतर ज्ञानी, ज्ञान्यापेक्षा पण योगी श्रेष्ठ आहे. कर्मीभ्यश्च, कर्म करणाऱ्याच्यापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तू योगी हो. कारण म्हणाले तपाचरण करत राहतो मनुष्य, तपाचरणातून प्रवृत्ती बदलतेच असं काही होत नाही. मनुष्याची प्रवृत्ती तशीच राहू शकते. मग त्याच्या ठिकाणी वैराग्य येईलच असं घडेल असंही होत नाही. आणि त्यामुळे तप दीर्घकाल झालं तर त्या तपाचं फल मिळून जातं. पण तप हे काही परब्रह्माला पोचवण्याकरता पुरतेपणी उपयोगाला येतं असं नाही. जशी विश्वामित्राची कथा आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड तप केलेलं आहे त्यांनी, पण ते तपानी तेवढाच भाग त्याला साध्य करून दिलेला आहे. भगीरथाने आपल्या प्रयत्नांनी गंगेला आणलं, खूप मोठं तप केलं. तप जे आहे ते तप मनुष्याला केलेल्या तपाचं फल आणि ज्या संकल्पाने तप केलं आहे त्या संकल्पाचं फल देतं. म्हणजे ती काही ब्रह्मविद्या नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही ब्रह्माची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अरे योगमार्ग या तपापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. ज्ञानमार्ग आहे, ज्ञानमार्गावरती सुद्धा मनुष्याच्या ठिकाणी वृत्ती सतच्या ठिकाणी ठेवणं हे त्याला अवघड जातं. तो सतपाशी थांबून राहू शकत नाही. आणि म्हणून जो ज्ञानी आहे तोही अहंकारात बुडतो. जो ज्ञानी आहे त्यालाही त्याच्या मार्गातले अंतराय अडचणीत आणतात. त्यामुळे ज्ञानी मनुष्यापेक्षा सुद्धा, कारण तो सतचा अभ्यास करतो, म्हणजे भगवंताचं अस्तित्व हे फक्त मनात ठेवून तो त्या धोरणाने आपलं जीवन जगत राहतो, त्या पातळीवर तो राहतो. पण ते म्हणाले योग्याला जे प्राप्त होतं ते त्याला प्राप्त होत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की योगी सर्वांच्यावरती नियंत्रण मिळवतो. म्हणजे या प्रकृतीवर नियंत्रण मिळवतो, स्वतःच्या देहावर नियंत्रण मिळवतो, या सृष्टीवर जसं नियंत्रण मिळवतो तसं ह्या तीनही लोकांवर नियंत्रण मिळवतो. त्याचा अधिकार खूप मोठा आहे. आणि योग हा शब्द त्यांनी मनाचं संयम, मनाचं नियमन, मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींच्या पासून दूर होणं असा विषय धरलेला आहे. कारण नाही तर मग ह्या अध्यायामध्ये बोललेच नसते ना की हा जो तपस्वी, आणि या तिघांचं नाव घेतलंय. एक तपस्वी घेतलाय, एक ज्ञानी घेतलाय आणि एक कर्मी घेतलाय. आणि त्याच्यावरती माऊलींनी पुढे आता टिप्पणी पाहूच आपण. त्यांनी सांगितलं की कोणताही मार्ग पत्करला, संप्रदाय पत्करला तरी मनुष्याला तप सुटतच नाही. तपाचरण हे एक प्रपंच करणारा आपल्यासारखा मनुष्य आहे तरी सुद्धा आयुष्यभर प्रपंच करताना सुद्धा त्याला ती कसरत जी रोजची आहे ती करायतच राहावी लागते. रोजच्या रोज आपलं जीवन चालवताना सकाळी उठून कंटाळा करता येत नाही, दुपारी जेवणाचा कंटाळा करता येत नाही, संध्याकाळचा कंटाळा करता येत नाही, बा संध्याकाळी स्वयंपाक करू नका असं होत नाही. 2 वेळा त्या पोटाला चालवायला मनुष्याला प्रपंच पुढे उद्योग न्यावाच लागतो. घरदार, स्वच्छता, मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सगळ्या कोणाला सुटत नाहीत. त्यामुळे जसा तप करणारा आहे तसं प्रपंचात सुद्धा तप आहे, लौकिकात सुद्धा तप आहे, व्यवसायात सुद्धा तप आहे. तसं ते म्हणाले साधनेत सुद्धा तप आहे. त्यामुळे साधनेत तपाचा अंतर्भाव आहेच, त्याला फार वेगळं प्राधान्य नाही दिलं. ते पुढे म्हणतात की ज्ञान मात्र असावंच लागतं. ज्ञानाला काही पर्याय नाही, कारण भगवंताचं यथार्थ ज्ञान, आपल्या मार्गाचं यथार्थ ज्ञान, अंतःकरणाचं यथार्थ ज्ञान, आणि मग अभ्यास करताना ज्या पद्धतीने पुढे जायचं त्याकरता सुद्धा ज्ञानाचा अवलंब आपण कसा करायचा याकरता
ते जे ज्ञान आहे ते ज्ञान अनेक पातळीवरती आम्हाला लाभदायी ठरणारं असावं लागतं. म्हणून ते म्हणाले ज्ञानाचा अंतर्भाव तर आमच्या योगामध्ये आधी आहेच, आणि पुढचा कर्माशिवाय आमचा योग होत नाही. कारण रोज देहाने कुणालाही कोणत्याही संप्रदायात कर्म करावं लागतं. म्हणून त्यांनी सांगितलं, अरे अर्जुना, ज्ञान आणि कर्म आणि हे सातत्याने करत राहणं, न चुकता करणं, ते बिनचूकपण हेच तप आहे. आणि त्यामुळे तप, ज्ञान आणि कर्म या तिघांचाही अंतर्भाव ह्या योगात होत असल्यामुळे तुला सांगतो म्हणाले की ह्या तिघांच्या पेक्षा श्रेष्ठ काय, तस्मात योगी भवार्जुन. या तिघांच्यामध्ये अडकू नकोस. आणि लक्षात ठेव की ज्ञान आणि कर्म ह्या दोन्ही न सोडता येणाऱ्याच गोष्टी आहेत. जया लाभाची आशा, धरुनी धैर्य बाहूंचा भरवसा, घालीत षटकर्माचा धारसा. कर्मनिष्ठ माणसाबद्दल सांगतायत की म्हणाले कर्मनिष्ठ माणसाला काय कष्ट कमी आहेत का म्हणाले. जया लाभाची आशा, ज्याला परमेश्वराची इच्छा आहे, वस्तू म्हणजे स्वर्ग, ज्याला स्वर्गाची इच्छा आहे, असा कोणत्या ना कोणत्या तरी लोभाने काही ना काही प्राप्त व्हावं या इच्छेने म्हणाले जया लाभाची आशा, करुणी धैर्य बाहूंचा भरवसा. आणि ज्यांनी धैर्याला पूर्ण त्याच्या बाहुबल म्हणतो ना आपण, की शरीरामध्ये असणारं मनुष्याच्या ठिकाणचं आत्मविश्वासाचं प्रतीक त्यांनी सांगितलं. धैर्य हेच जणू काही बाहू आहेत, धैर्य हेच त्याच्या बाहूंचं बल आहे. अशा प्रकारे काही प्राप्त करण्याची इच्छा आहे आणि त्याचबरोबर विश्वास, दृढ विश्वास की हा यज्ञ मी केला की मी स्वर्गाला निश्चित जाईन, मला अपेक्षित असलेले भोग मला निश्चित प्राप्त होतील. आणि म्हणून तो अशा प्रकारे धैर्यावरती पूर्णपणे विसंबून घालीत षटकर्मांचा धारसा, आणि सर्व प्रकारची कर्म तो करायला लागतो. म्हणजे यज्ञाला जी जी आवश्यक आहेत असा कर्मनिष्ठ मनुष्य. का जिये एकी वस्तू लागी, बाणवनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा. तर ज्ञानी मनुष्य काय करतो म्हणाले, त्या एका वस्तूच्या प्राप्तीकरता बाणवनी ज्ञानाची वज्रांगी, अंगामध्ये ज्ञानाचं चिलखत घालून घेतो. ते ज्ञान हेच त्याचं चिलखत आहे. झुंजत प्रपंचेसी समरंगी, आणि ह्या सृष्टीबरोबर आणि ह्या प्रपंचाबरोबर म्हणजे संसाराबरोबर, आणि हे जे लौकिक जीवन आहे, ह्या लौकिक जीवनामध्ये सगळंच आहे त्याचं. त्याच्या मनाशी झगडावं लागतं, त्याच्या बुद्धीशी झगडावं लागतं, त्याच्या देहाशी झगडावं लागतं. आणि या संबंध विश्वाच्या बरोबर येणारा आमचा जो संयोग आहे, संपर्क आहे, त्या संपर्कामधून निर्माण होणाऱ्या इच्छा, आकांक्षा, लोभ, मत्सर, द्वेष, नकार, या सगळ्याशी झगडावं लागतं. आणि त्याला कुठलाही आधार न घेता त्यांनी म्हटलंय की निराधार वज्रांगी झुंजत प्रपंचेसी समरंगी. म्हणाला हा आपल्या ठिकाणी निराधार होऊन मला झगडत राहतो, कारण त्याला ज्ञानाच्या मार्गाने पोचायचं आहे. समरंगी ज्ञानी येगा अथवा निलागे निसरडा. तर हा जो कठीण असलेला कुंडलिनी योगासारखा, अष्टांग योगासारखा, अथवा किंवा निलागे निसरडा, जो निराधार आहे, निलागे म्हणजे ज्याचा लाग नाही, आपण तिथे जाऊ शकत नाही, पोचू शकत नाही. निसरडा अत्यंत ज्याला सटकणारा पाय, जिथे स्थिर राहू शकणार नाही असा. तपोदुर्गाचा आडकडा, आणि निराधार असा त्या तपरूपी डोंगराचा जो कडा आहे, आडकडा म्हणजे निराधार कडा आहे, त्या कड्याला सुद्धा कुठून काही आम्हाला संरक्षणाला जागा नाही. पाय सुटला तर खाली गच्छंतीच आहे, मनुष्याला जीवन मिळेल असं नाही आहे. झोंबती तपिये चाडा जयाचिया. अशा प्रकारे हा तपी जो आहे तो झोंबत राहतो, म्हणजे तो प्रयत्नशील असतो की तपाच्या माध्यमामधून परमेश्वराची प्राप्ती व्हावी. जे भजतीयासी भज्य, जे भजन करणाऱ्याला भज्य,
म्हणजे भजनास योग्य असलेलं असं तत्व. याज्ञिकांचे याज्य, यजन करणारा, यज्ञ करणारा, ज्याच्या करता यज्ञ करतो असा तो म्हणजे कोण? परमात्मा. त्यांनी सांगितलं की भजन कुणाचं करायचं आहे? जो परमात्मा आहे तो, जो योग्य आहे भजन करण्याला ते परब्रह्मच आहे. जो योग्य आहे यजन करण्याला, जे यज्ञ करण्याला, तो परमेश्वरच आहे. एवं जे पूज्य सकाळा, एवढंच कशाला, अशा प्रकारे जे जे सर्व मार्गांना किंवा सर्व मार्गांनी जाणाऱ्या लोकांना सर्वाधिक पूजनीय आहे आणि सदा नेहमीच व्यवहारामध्ये काही गोष्टी पूजनीय तात्कालिक ठरतात. काही गोष्टींचंच भले बुरे पण कळलं की मनुष्य म्हणतो, अरे आपण फार श्रद्धा ठेवली, आपण फार विश्वास ठेवला, आपण फार विसंबून राहिलो, आपल्याला सगळं खरं वाटलं, अरे हे माणसं अशी कशी निघतात. मला व्यवहारामध्ये सातत्याने श्रद्धा कुठं राहते की नाही माहीत नाही म्हणाले, पण ह्या मार्गावरती किंवा कुठेही, आणि हा तर प्रपंचच करतो आहे अजून सन्मार्गावरती जाण्याचा किंवा संप्रदायामधून काम करण्याचा किंवा त्या मार्गाने परमेश्वराच्या प्राप्तीचा. तर म्हणाले त्या प्राप्तीवरती जो सतत लोकांनी पूजनीय वाटावा, असाच सर्व लोकांना ज्याला अवलंबावं किंवा ज्याची उपासना करावी असं वाटावं, असं तत्व कोणतं आहे म्हणाले? ते हेच तत्व आहे, परब्रह्म तत्व. फक्त प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकाराने त्या तत्वाला पाहतो. तेची तो आपण स्वये झाला, तेच तत्व तो होतो. कोण? ते योग्याचं आता वर्णन चाललंय. तस्मात योगी भवार्जुन, म्हणून ते म्हणतात तेची तो आपण स्वये जाहला, ते तत्वच तो ह्या अभ्यासाने जाहला. त्याचे गुण सांगितले. म्हणाले निर्वाण, निर्वाणाचा अर्थ सर्वात शेवटची स्थिती आहे, जी परमगती आहे, जो मोक्ष आहे, जे कैवल्य आहे, जी आत्मस्थिती आहे, आत्मज्ञान आहे. कोणताही शब्द वापरला, स्वरूपाला प्राप्त होणं, हे सगळे पर्यायी शब्द आहेत एकमेकांचे. असं तो निर्वाण आहे. त्या निर्वाण स्थितीला तो प्राप्त करतो. जे साधकांचे कारण, साधक ज्याच्या करता हे सर्व करत राहतात, ही धडपड, त्या साधकांचं जे साध्य आहे त्या साध्यापर्यंत जाऊन तो स्वतः साध्यच होऊन राहतो. सिद्ध तत्व, आणि जे आपल्या ठिकाणी कोणी येतं आहे का येत नाही आहे ह्याच्या भूमिकेतनं ते मोठं नाहीच आहे. कुणी किंमत देतं म्हणून ते महान आहे असं नाहीच आहे. तर म्हणाले कसं आहे? ते सिद्धच आहे, आपल्याच ठिकाणी सिद्ध असलेलं, सर्व काल सिद्ध असलेलं असं ते तत्व आहे. म्हणून कर्मनिष्ठा वंद्य आहे. कर्मनिष्ठांना तो वंद्य आहे. तो ज्ञानी यासी वेद्यू, ज्ञानी लोकांना जाणून घ्यावा असा तो परमात्मा आहे. तापसांचा आद्यू, ज्याच्या करता तप करतात त्या तपी लोकांच्या करता ते तर आद्य तत्व आहे. तप करताना का बरं मनामध्ये उर्मी आली विश्वामित्रांच्या? कारण ते क्षत्रिय आहेत. त्यांना असं त्यांनी पाहिलं की वसिष्ठांना जो सन्मान आहे तसा सन्मान काही आपण क्षत्रिय राजा असून सुद्धा आपल्याला मिळत नाही. आपल्याकडे जे बल आहे ते बल, क्षत्रिय बल, तर सगळं वसिष्ठांना माहिती आहे. म्हणजे हे सगळे जो ब्राह्मण आहे की जो ब्रह्मनिष्ठ आहे आणि ज्यांनी मोठा अधिकार प्राप्त केला आहे त्याला तर आमच्याही विषयाचं ज्ञान आहे. तो सर्व विषयांचं ज्ञान घेऊन बसलेला आहे. त्यामुळे विश्वामित्रांना असं वाटतं की आपल्याला सुद्धा हे मिळालं पाहिजे. अशा प्रकारे त्यांच्यासारखा मी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ झालो पाहिजे. तर आता श्रोत्रिय होईन की नाही, म्हणजे वेदांचं अध्ययन करून मी वेदज्ञानी, वेदपंडित, वेदवाद रत असा मी होईन की नाही मला माहीत नाही. पण मी नक्कीच म्हणजे ह्या परंपरेमध्ये येऊन श्रोत्रिय नाही झालो तरी मी ब्रह्मनिष्ठ होऊ शकतो, मी ब्राह्मण होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी तपाचं आचरण करायला तपाला सुरुवात केली. पुष्कळ मोठं तप केलं आणि ते तप आल्यानंतर रंभा त्यांच्या तपामध्ये विघ्न आणण्याकरता म्हणून प्रकट झाली आणि ते त्या रंभेच्या ठिकाणी मोहित झाले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं भगवंतांनी आपली परीक्षा पाहिली आणि आपल्याला कळलं नाही आणि आपण आपल्या तपामध्ये
एक मोठं विघ्न निर्माण करून ठेवून दिलं. आता म्हणाले असं होणार नाही. दीर्घ काल गेला, त्यांचं तपाचरण चालूच होतं. त्यामध्ये नंतर मग उर्वशी आली आणि म्हणाले, ती आल्यानंतर तिला बघितलं आणि ते संतापले. ते म्हणाले, तर तुम्ही येऊच नका या माझ्या तपाच्या या इथे, कारण तुम्ही येऊन मला अडचणीत आणता आणि माझा तपोभंग करता. असं म्हणून जेव्हा ते रागवायला लागले तेव्हाही त्यांचं तप नष्ट झालं. आले पुन्हा वसिष्ठांकडे, ज्यांना बघून त्यांना तप करावं असं वाटलं त्यांच्याकडे. त्यांनी वसिष्ठांना म्हटलं की असं का झालं? आता तेव्हा तर मी मोहित झालो, पण आता तर काही नाही. ते म्हणाले, पण तू रागावलास ना, तुझ्या ठिकाणी क्रोध उत्पन्न झाला ना, आता हा क्रोध तुला परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल का? हा क्रोध तुला योग देईल का? योग म्हणजे जोडला जाणं. तू ब्रह्माशी जोडला जाशील का? ठीक आहे म्हणाला, पुन्हा तप करतो. तो पुन्हा तप करायला लागला. आणि मग त्याला असं वाटलं, आता वसिष्ठांनी मला म्हटलं पाहिजे की मी ब्रह्मनिष्ठ आहे किंवा मी ब्राह्मण आहे आणि माझ्याकडे अधिकार आहे, असं त्यांना म्हणजे मला प्राप्त झाला. आता मी राजर्षी नाही राहिलो, आता मी ब्रह्मर्षी झालो, असं त्यांनी म्हटलं पाहिजे. खूप तप झालं. त्यांना असं वाटलं मला गायत्री मंत्र सिद्ध झाला, कारण त्यांना गायत्री मंत्राची अक्षरं प्रकट झाली. त्यांनी ती पाहिली आणि ती गायत्री ब्रह्मविद्या आहे ती आत्मसात करून घेतली. आता त्याच्याहीवर पुष्कळ तप केलं. त्यांना वाटलं आता जावं वसिष्ठांच्या घरी आणि ते आता आपल्याला काय म्हणतात बघू, कारण एकदा दोनदा ह्या सगळ्या घोटाळ्यांमध्ये आपला तपाचा काल वाढतच गेला. आणि मग आले आणि त्यांच्या घरापाशी आले तेच मुळे एवढी मोठी शिळा घेऊन आले आणि त्यांच्या दाराच्या बाहेर ती शिळा ठेवली आणि ते बोलतायत असं पाहिलं म्हणून ते त्या भिंतीच्या मागेच उभे राहिले की ठीक आहे त्यांचं चालू असेल बोलणं तर संपल्यावर आपण आज जाऊ. तर ते त्यावेळी बोलत होते त्यांच्या अरुंधती त्यांच्या पत्नीशी. ते म्हणाले की आत्ता चंद्राचं चांदणं अगदी स्वच्छ पडलंय, पिठूर चांदणं आहे असं आपण म्हणतो ना, तर पिठूर म्हणजे पिठासारखं शुभ्र. तर ते म्हणतात की इतकं सुंदर चंद्राचं शरदाचं चांदणं. म्हणाले अरुंधती तू तुझ्या शब्दांच्या मध्ये त्याला दृष्टांत दे, म्हणजे काही त्याची तुलना कर की ते कशासारखं सुंदर आहे, कशासारखं शुभ्र आहे, कशासारखं शीतल आहे. तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं, हो आम्ही सगळं रोज घरामध्ये काम करणाऱ्या गृहिणी, आमच्या काय मोठ्या कल्पना असणार आहेत किंवा आम्ही कशाचे दृष्टांत देऊन त्या चंद्राच्या चांदण्याचा मोठा गौरव करणार आहे. म्हणाले मला एवढंच दिसतं की ज्वारी मी जेव्हा जात्यावर दळते आणि त्याचं सुंदर स्वच्छ पांढरं पीठ पडतं, तसं त्या स्वच्छ पांढऱ्या पिठासारखं हे चांदणं पडलंय. म्हणून मराठीमध्ये आपण पिठूर चांदणं म्हणतो. पिठूर म्हणजे पिठासारखं. तर तसं अगदी स्वच्छ पिठासारखं चांदणं पडलंय. ते म्हणाले की मी सांगतो तुला की मला कसं वाटतं ते चांदणं. आणि त्यांनी सांगितलं की म्हणाले मला असं वाटतं की विश्वामित्रांनी खूप तप केलं आणि खूप तपाचरणामधून विश्वामित्रांचं अंतःकरण शुद्ध झालं आणि त्यांचं जे शुद्ध झालेलं अंतःकरण आहे त्या शुद्ध अंतःकरणाला जी शुभ्रता आहे त्या शुद्धतेची त्याच्यासारखं हे चांदणं पडलंय. आले पळत आले विश्वामित्र आणि त्यांनी अगदी त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घातलं आणि ते त्यांना वाटलं चुकलं माझं. कारण का तर केवढा ज्ञानी माणूस आहे मी, बाहेर आलो आहे, माझ्या मनातला विचार काय आहे हे त्यांना कळलं आहे. मला आता किती तप करायला लागावं हेही आता जी मर्यादा आहे आता बास झालं असं त्यांना वाटतं. तर म्हणाले त्याकरता मला तपातही फार अडकवू नये म्हणून म्हणाले त्यांनी मला आत बोलावलं तर म्हणाले अरे कोण आहे, उठा उठा असं म्हणाले. उठवल्यावर म्हणाले वा आपण ब्रह्मर्षी. आणखीनच विश्वामित्र पार पार त्यांचा अहंकार गळून गेला आणि त्यांनी सांगितलं की नाही मी या लायकीचा नाही आहे. त्या जिद्दीने मी आलो होतो इथे की मी ब्रह्मर्षी झालो म्हणून, पण इथे आल्यावर मला कळलं. ते म्हणाले का तुमचं तप तर एवढं झालंय त्यामुळे तुम्ही ब्रह्मर्षी झालेले आहात. नाही म्हणाले मी ब्रह्मर्षी, कारण म्हणाले अंतःकरण जे शांत दांत व्हायला पाहिजे
अहो म्हणाले, येताना एवढी मोठी शिळा घेऊन आलोय मी, आणि आणली आहे कशा करता, तर तुम्ही जर मला ब्रह्मर्षी नाही म्हणालात तर तुमच्या डोक्यात घालायची. म्हणून म्हणाले, म्हणजे याचा अर्थ म्हणाले माझी आकांक्षाही सुटली नाही आणि माझ्या तपानी माझ्या वृत्ती पण शांत झाल्या नाहीत. तुम्ही सांगा म्हणाले, मी आता पुन्हा तप करतो. नाही म्हणाले विश्वामित्रा, तुला गायत्री मंत्रांचा जो हे मिळाला आहे, द्रष्टेपण आलेलं आहे, तू पाहिला आहेस त्याला, आणि प्रत्यक्ष त्याचा उपदेश म्हणजे ब्रह्मविद्येच्या दृष्टीने झाला आहे. आता तुझं साधन तू करत राहा, आता पुन्हा या तपाची गरज नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, ह्या तापसांचा आद्यू हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा, हे ब्रह्मविद्या म्हणजे काय, त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. तो परमात्मा ह्या सगळ्यांचं मूळ आहे, तपस्व्यांचं सुद्धा. आता इथे ते म्हणतात, पै जीव परमात्म संगमा, जयाचे येणे जाहले मनोधर्मा, तो शरीरीच परिमहिमा ऐसा पावे. परंतु म्हणाले, जो जीव, जो पुरुष आहे, तो परमात्म संगमा, जयाचे येणे झाले मनोधर्मा. जो परमात्मा ह्या जीवाच्या अवस्थेमध्ये परमात्मा संगमा, संगम म्हणजे भेटलं जाणं, जुळलं जाणं, परमात्म्याशी जोडलं जाणं, हे ज्याच्या मनोधर्माला, जयाचे येणे झाले मनोधर्मा, म्हणजे जो त्या वृत्तीवरती येऊन ठाकला, ज्याचं मन परमात्म्याशी एकरूप होण्याच्या स्थितीला आलं, तो शरीरीची परिमहिमा ऐसी पाहावे. ह्याच शरीरामध्ये, शारीरीची, शरीरात असतानाच, देहधारी असतानाच तो त्या परमात्म्याचाच महिमा, परमात्म संगमू, त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर त्याचे मनाचे धर्म त्या परमात्म्यामध्ये पूर्णपणाने लीन झाल्यानंतर तो ह्या देहातच असताना तो सगळा आनंद किंवा तो अधिकार किंवा तो अनुभव घेतो. म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी होय अंतःकरणे पंडुकुमारा. म्हणून तुला सांगतो म्हणाले सारखं, योगाचा अभ्यास कर. योगाच्या अभ्यासामध्ये तुझ्या ठिकाणी जी शुद्धता आहे, तुझ्या ठिकाणी जो अधिकार राहील, तुझ्या ठिकाणी अंतःकरणाला आलेलं जे विलक्षण समाधान आहे, ते तुला कुठं मिळणार नाही इतकं ह्या योग मार्गामध्ये. कुठे म्हणजे ना तपानी मिळेल, ना ज्ञानानी मिळेल, ना कर्मानी मिळेल. म्हणून तू योगी हो, तस्मात योगी भव अर्जुन. मग आता ते पुढे म्हणतात की योगिनाम अपि सर्वेषाम, या सर्व प्रकारच्या योग्यांमध्ये असं थोडंच आहे की तपाचरण केलं आणि योग साध्य झाला नाही, असं नाही होऊ शकतो. कारण उपासना जशी जशी पुढे जाते तसं तसं तपाच्या माध्यमामधून ब्रह्मविद्या प्राप्त होते. आपण छांदोग्य उपनिषद पाहिलेलं आहे. त्या छांदोग्य उपनिषदामध्ये आपण बघितलंय तेव्हा सर्व प्रकारच्या ब्रह्मविद्या आहेत. कुणी अन्नालाच ब्रह्म मानतं आणि अन्नाला ब्रह्म मानूनच अन्नाची उपासना करतं, अन्नाची उपेक्षा करत नाही. अन्न निर्माण करण्याला म्हणजे स्वयंपाक भोजन बनवण्याला कंटाळा करत नाही. अन्नाचं सेवन करताना अत्यंत पवित्रतेने सेवन करतो. अशा अनेक गोष्टी की अन्नाशी निगडीत असणाऱ्या सर्व गोष्टींचा विचार, मग अन्नाचं दान असेल, अन्नाच्या ठिकाणची विविधता असेल, प्रत्येक जीवमात्राच्या अन्नाचा विचार असेल, अशा अनेक अंगाने. म्हणून ते सांगतात योग कशातून साधत नाही, मनातून साधतो. मन हेच ब्रह्म धरलं तर मन हेच ब्रह्म धरून कशी उपासना करता येते. छांदोग्यामध्ये आपण पाहिलंय, बुद्धी प्राण सगळे आपापल्या ठिकाणी या प्रत्येक गोष्टी जर आम्ही ब्रह्मभावानी त्यांच्याकडे पाहिलं तर त्या सर्वांच्या मधून योगाची प्राप्ती म्हणजे परमेश्वराशी जोडलं जातं. कारण ब्रह्मविद्या म्हणजे दुसरं काही नाही, परमात्म्याला प्राप्त करणं. आणि त्यामुळे त्याला प्राप्त करणं म्हणजे वेगळं काही नाही, योग हा शब्द जोडलेला आहे. या योग शब्दाने परमात्म्याची प्राप्ती हा एवढाच अर्थ. त्यामुळे योग हा विषय मुळामध्ये अगदी सगळ्याही बाजूनी त्याचे दोर मोकळे ठेवलेले आहेत. योगिनाम अपि सर्वेषाम, या सर्व प्रकारच्या योग्यांमध्ये सुद्धा मद्गतेन अंतरात्मना, म्हणाले ज्याचा अंतरात्मा, ज्याचं अंतःकरण
हे फक्त माझ्याशी जोडलेलं आहे. मतगतेनं, ज्यांनी आपलं अंतःकरणच माझ्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. अंतरात्मा म्हणाले श्रद्धावान, आणि श्रद्धा विलक्षण त्याच्या अंतःकरणात आहे. किती आहे? तो भजते, त्याने शब्द वापरला आहे. आणि त्याच्यावरती सगळ्यांनी असं म्हटलं आहे की भजते म्हणजे काय, की तो इतका श्रद्धेने भगवंताची उपासना करतो की त्याच्या उपासनेमध्ये जे त्याचं भजन आहे तो भज्य भजन, आणि जो भोगता किंवा भज्य भजन आणि तो भजन करणारा जो उपास्ती, संस्कृतात त्याला उपास्ती शब्द वापरला आहे उपनिषदांनी, म्हणजे हा उपासना करतो म्हणून, किंवा हा भजन करणारा असा शब्द वापरू. तर हा जो भजन करतो ती ही सगळी त्रिपुटी तोच होतो. म्हणजे भज्य भजन, म्हणजे भजन करणारा, हे तिघेही उपास्ती, हे तिघही तोच होतो. आणि या तीनही रूपामध्ये तो एकत्र येतो. आणि काय होतं म्हणाले, भजते यो माम समे युक्ततमो मतः. आणि यो माम तो मला, माम समे मला, तो अत्यंत योग्य असा योगी वाटतो. म्हणजे कोण? भक्त. ज्यांनी योगाचा अभ्यास करून जो भक्तीत रमला आहे, योग प्राप्त करून घेऊन जो भक्तीत रमला आहे. म्हणून आपल्याकडे शाब्देच्या परेच्या निष्णाता असं पण म्हटलं आहे की ज्ञान मिळवलं आहे, पुष्कळ ज्ञान प्राप्त आहे, परंतु त्या ज्ञानासहित सुद्धा ज्यांनी परमात्म्याला प्राप्त करून घेतले, जो परमात्म्याला प्राप्त करून घेतो तो श्रेष्ठतम योगी आहे असं म्हटलं आहे. ते म्हणाले संबंध निसर्गावर नियंत्रण मिळवावं, आपल्या देहावर मनावर बुद्धीवर नियंत्रण मिळवावं, आपल्या आचार व्यवहारावर नियंत्रण मिळवावं, कोणताही एक मार्ग धरून योगाचा अभ्यास करावा आणि त्या योगाभ्यासाने सिद्ध व्हावं, आणि योगाचा अहंकार करत राहू नये. त्या योग्यानी काय करावं, तर त्यांनी हे सगळं प्राप्त करून भक्ती करावी. आणि म्हणून ते म्हणतात योगिनाम अपि सर्वेषां, सर्व प्रकारच्या योग्यांच्या मध्ये सुद्धा मतगतेन अंतरात्मना, ज्याचं अंतःकरण पूर्णपणे माझ्या ठिकाणी ठेवलेलं आहे, त्याला दुसऱ्या कशाचीच अपेक्षा राहिलेली नाही, अशा प्रकारची जी भक्ती आहे अत्यंत श्रद्धेने भजनते. अत्यंत श्रद्धेने जो माझं भजन करतो किंवा जे माझं भजन करतात ते भजनते, जो करतो तो भजते. तर अशा प्रकारे जे भजन आहे तो भजन करणारा, ते भजन आणि प्रत्यक्ष जे घडतं ते किंवा ज्याचं करतो तो भज्य भजन, आणि पुढे भक्त लावायचं भक्त, उपास्ती लावायचं उपास्ती, कोणताही शब्द आपण घेऊ शकतो त्याची त्रिपुटी पूर्ण करण्याकरता. तर तो जो आहे, तो जो भक्त आहे, तो भक्त हा माझा सर्वात आवडता भक्त आहे, मला तो सर्वात जास्त आवडतो. म्हणून आगा योगी जो म्हणीजे, म्हणून अरे मी तुला सांगतो ज्याला योगी म्हणावं तो देवांचा देव जाणीजे. थेट एक 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 देव जर तू वर्णन करायला घेतलेस तेवढा त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ तो योगी आहे. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य जो, माझं सर्वात सुख आहे, सगळ्या सुखांचं सर्वस्व आहे. सर्वस्व म्हणजे याच्यापेक्षा मला वेगळं सुख नाही, याच्यापेक्षा मला वेगळं काही मिळवायचं नाही आहे. म्हणून मी अत्यंत त्याच्या असण्यानी, त्याच्या दर्शनाने, त्याच्या निर्माण होण्याने मी त्याला वश झालेलो आहे. तोच माझं चैतन्य आहे, म्हणजे तोच माझा प्राण आहे, त्याच्यावरतीच मी जगतोय. ते असे भक्त आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, महाभारतातली सुद्धा गोष्ट आहे की भीष्माचार्यांना इतक्या थोर थोर लोकांना कृष्णाच्या भक्तीचं भयंकर आकर्षण आहे. ते विद्यमान कृष्ण आहेत, म्हणजे कृष्ण त्यावेळी जगात विद्यमान असताना सुद्धा लोक त्यांना देवच समजत होते, म्हणजे परमात्मा पूर्ण ब्रह्मच समजत होते. ते जेव्हा सकाळी उठून ध्यानाला बसतात तेव्हा अर्जुनानी पण विचारलं की भगवंता
आम्ही सगळे तुझं ध्यान करू हे सगळं ठीक आहे, पण तू कोणाचं ध्यान करतोस? त्यांनी सांगितलं, मी माझ्या भक्तांचं, माझ्या गोकुळवासियांचं. कारण मला भक्त अत्यंत प्रिय आहेत, माझा प्राण आहेत ते. म्हणून ते म्हणतात, आणि सुख सर्वस्व माझे, माझ्या सर्व सुखाचं निदान माझे भक्त आहेत. चैतन्य तो भक्तच. आता इथे एक भक्त म्हणून तो म्हटलंय, किंवा ते माझे सगळे भक्त साक्षात माझं चैतन्यच आहे. जया भजता भजन भजावे. ज्या पुरुषाला भजताना भजन, जे भजणं आहे प्रत्यक्ष, आणि भजणारा जे भक्त, तर ते हे भक्ती साधन, हे जे भक्तीचं साधन आहे, ही त्रिपुटी त्यांनी अशी मांडली आहे. कशी? भजन, भजता आणि भज्य किंवा भजावे असं पुन्हा म्हटलंय शब्द त्यांनी. तर अशा प्रकारे त्रिपुटी घेऊन, किंवा आपण भक्त, भज्य, भजन म्हटलं तरी काही अडचण नाही. हे भक्ती साधन, हे भक्तीचं साधन आहे. काय साधन आहे? जे आघवे ते मीची जाहलो अनुभवे अखंडित. तो जी भक्ती करतो, हे भक्तीचं साधन म्हणून करतो, त्याचं साधन राहत नाही म्हणाले. ते काय होऊन जातं? ते माझ्या ठिकाणी तो पूर्णपणे विसर्जित करून टाकतो. माझी भक्ती करण्याकरता त्यांनी भजन करायला घेतलंय, पण म्हणाले ते हे भक्ती साधन जे आघवे, सगळंच्या सगळं हे भक्ती साधनच, ते मीची जाहलो अनुभवे अखंडित. ते आता भक्ती साधन राहिलं नाही. त्याला कळलं की हे जे साधन आहे भक्तीचं भजन, ते भजन करण्याची गोष्ट राहिली नाही. आता अनुभवाने हे जे माझं भजन आहे, त्या भक्ताला असं वाटतं की ते पूर्णपणे तो परमात्माच आहे आणि अखंड 24 तास. आणि म्हणून भक्तांनी वेगवेगळ्या प्रकारांनी भक्तीचं वर्णन केलं. तैल धारावत भक्ती असं म्हटलं की तेलाची धार जशी अखंडित असते, तसं भक्तीचं स्वरूप आहे. भक्त जी भक्ती करतो त्याच्यामध्ये क्षणाचाही अंतराय नसतो. आणि असाच भक्त ते म्हणतात त्यांना इथे प्रिय आहे. त्याचं वर्णन करताना ते म्हणतात, मदगतेन अंतरात्मान. अंतरात्मा ज्याचा त्याच्यातच गेलेला आहे. मदगतेन अंतरात्मना असा श्रद्धावान भजते. असे हे तिघे त्यांचं भजन कर, त्या 3 गुणांनी युक्त असा. म्हणून जया भजत झालं. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नभेगा तो साचे सुभद्रापती. मग म्हणाले, मग तया आम्हा प्रीतीचे, त्याचं आणि आमचं हा जो विलक्षण प्रेमभाव आहे, त्या प्रेमभावामध्ये स्वरूप बोली निर्वचे. कसं सांगू तुला की माझं माझ्या भक्तांवर किती प्रेम आहे, हे मला सांगणं मोठं अवघड आहे म्हणाले. ऐसे नव्हे गा तो साचे सुभद्रापती. असं नाही म्हणाले, हे सांगू नाही शकत, हे माझ्या शब्दांच्या पलीकडे आहे. आणि म्हणून तो म्हणाला की हे कसं सांगू तुला अर्जुना, मला सांगणं अवघड आहे, हे सुभद्रापते, मला विषय मांडणं अवघड आहे. म्हणून तया एकवटली या प्रेमा. म्हणाले त्याचं आणि माझं प्रेम जेव्हा ऐक्य भावाला आलेलं आहे, म्हणजे याबरोबर वरच्या लक्षणांनी युक्त असणारा तो जेव्हा माझा भक्त आहे, जरी पाडे पाहिजे उपमा, जर तुला अगदी सांगायचंच आणि योग्य उपमा जर द्यायची आणि तुला बरोबर समजावं की भक्त आणि माझं प्रेम कसं आहे, तरी मी देह तो आत्मा हेची होय. म्हणाले एकच उपमा देता येईल की मी देह आहे आणि तो माझा आत्मा आहे, त्याला मी आत्मभावाने पाहतो आणि माझा देह तो चालवतो. आणि म्हणून म्हणाले ऐसे नव्हे गा तो साचे सुभद्रापती. आता मी तुला सांगू शकत नाही, पण जरी पाडे पाहिजे उपमा, जर तुला वाटत असेल की नाही काहीतरी त्याविषयी बोललं पाहिजे, तरी मी देह तो आत्मा हेची, ह्याच्यापेक्षा वेगळी उपमा देऊ शकत नाही. तो देह आहे, मी आत्मा आहे. आणि म्हणाले ऐसे भक्त चकोर चंद्रे, भगवंताला विशेषण लावलंय, असा हा भक्तरूपी चकोराचा चंद्र, की जो चकोर त्या चंद्राच्या किरणांची वाट पाहतो आहे. तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे, त्रिभुवनामध्ये असलेला
सर्वात एकटा एक समर्थ असा इंद्र म्हणजे राजा, असा बोलिले गुण हे यदुनाथा पावो सरले. आणि म्हणाले हे अशा प्रकारे चुकलं, बोलले गुण समुद्रे संजयो म्हणे. तर हा त्याचा जो गुणसमुद्र, आणखी तिसरं विशेषण लावलं. ते म्हणाले तो गुणांचा सागर आहे, त्याच्या ठिकाणी अगणित गुण आहेत. असं संजय आता कोणाला म्हणतोय? धृतराष्ट्राला. कारण हा 6वा अध्याय सुरू करताना सुद्धा जे पहिलं नमन आहे त्या नमनामध्ये संजय धृतराष्ट्राला सांगतोय, बघा आपण अवचित पाहुणे आलोय इथे म्हणाले ब्रह्मरसाचं पारणं फेडलेलं आणि या ब्रह्मरसाच्या पारण्याला आपण अवचित पाहुणे म्हणून आलो, आपलं भाग्य केवढं. तर तो धृतराष्ट्र म्हणतो, अरे काही मला सांगत बसू नकोस, माझी मुलं कशी आहेत तेवढं सांग. माझ्या तर त्यांनी सांगितलं की हा म्हातारा म्हणाले आसक्तीमध्ये बुडलेला आहे, याला मुलांच्या प्रेमाशिवाय दुसरं काही दिसत नाही. आता म्हणाले जाऊ द्या, त्याला काय पाहिजे ते बघू दे, पण आपलं भाग्य आहे हे आपण श्रवण करू शकतोय. आता संजय पुन्हा म्हणतो की म्हणाले अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलं की माझा आणि त्याचा भाव काय आहे, आमच्या दोघांच्यातला संबंध कसा आहे, आमचं प्रेम कसं आहे. म्हणजे तेथ आदिला पासून पार्था ऐकी जे ऐसीची अवस्था दुणावली हे यदुनाथा पावो सरळे. म्हणाले आता ही भगवंताचं बोलणं ऐकावं असं तर पहिल्यापासूनच वाटवतं. म्हणाले तेथ आदिलापासून पार्था, अगदी पहिल्यापासूनच अर्जुनाच्या मनामध्ये त्याचं बोलणं ऐकावं ही इच्छा होतीच. ऐकी जे ऐसीची अवस्था अशीच त्याची स्थिती होती. परंतु दुणावली हे यदुनाथा पावो सरले. पण ज्यावेळी भगवंतांनी एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि भगवंताच्या ठिकाणी जेव्हा त्याचं मन अधिकाधिक जडलं आणि मग त्याला उत्सुकता निर्माण झाली की भगवंतांनी आणखीन सांगावं, भगवंतांनी आणखीन बोलावं. आणि भगवंताच्या हे काय झालं लक्षात आलं, हे यदुनाथा पावो सरले. म्हणजे त्यांना कळलं की हे काय आहे, की सावयाची मनी तोषला. की म्हणाले तो खरोखर सावयाची सहज अगदी सहजपणाने मनामध्ये संतुष्ट झाला. जो बोला अरिसा जोडला. भगवंत म्हणाले अगदी मला खूप समाधान झालं की आता अर्जुनाला माझं बोलणं ऐकावं असं वाटतंय. मनामध्ये मीही खूप समाधान पावलोय, तृप्त झालो. मनी तोषला जे बोला अरिसा जोडला. मला माझं बोलणं आहे, हे माझं बोलणं कळण्याकरता माझ्यासारखा अर्जुनाच्या रूपाने समोर एक आरसाच ठेवला आहे. म्हणाले मी जे बोलतो आहे त्याचं बरोबर प्रतिबिंब हे त्याच्या हृदयामध्ये 100% 100% उमटतं आहे. जसे आरशात आपलं जसं रूप आहे तसं दिसतं, तसं म्हणाले माझं बोलणं हे त्याच्या ठिकाणी तितकं सगळं काहीही न गाळलं जाता त्याच्या ठिकाणी जाऊन पोचतं. म्हणाले तेथे हरिके तेणे हरिके आता उपलवला. त्यामुळे त्याला हरिके आनंद झाला, खूप आनंद झाला भगवंताला. आणि ते म्हणाले चला आता जे सांगायचं आहे ते त्याला अगदी सविस्तर सांगू. जो तत्त्वज्ञानाच्या विषयी, या अभ्यासाविषयी, त्याच्या ठिकाणी असलेल्या आशंकांच्या विषयी जी चर्चा करायची ती आता सविस्तर करूया. उपलवला निरूपिल. आता तो सविस्तर निरूपण करेल. तो प्रसंगू आहे पुढा. आता ह्याच्यानंतर पुढे तो प्रसंग येईल. म्हणाले तेथ शांतू दिसेल उघडा. म्हणाले तिथे भगवंताचा आनंद, त्याचं प्रफुल्लितपण तुम्हाला अगदी स्पष्ट दिसेल, अगदी उघड दिसेल, पूर्णपणे आविष्काराला आलेलं दिसेल. तो पालविजेल मुडा प्रमेय बीजांचा. तर पुढच्या वर्षी शेतात आपल्याला काय पेरायचं आहे, तर यावर्षी शेतकरी आपलं सगळं समजा पावटा पेरायचा आहे, कडवेवाल पेरायचे, अगदी चांगलं ठोकळ चांगलं मोठं उत्तम असं बी तो काढतो बाजूला. आणि ते जे बीज आहे ते एका पोटलीमध्ये, एका पिशवीमध्ये बांधून चांगलं त्याची जपणूक करून त्याला वरून कुठे कुणाला माती लावेल, कुणाला काय, ज्या प्रकाराने ते बीज सांभाळायचं आहे तसं तो सांभाळून ती पोटली ठेवून देतो.
आणि जेव्हा पाऊस पडतो, नांगरट झालेली आहे, आता सगळी जमिनी उत्तम करून झालेली आहेत, आता आपल्याला ते पेरायचं आहे. तर काय करतो म्हणाले, तो पालबीजेल मुडा. मुडा म्हणजे ती साठवण ज्याच्यात ठेवलेलं आहे ते काय, ह्याच्या बिया कोणत्या आहेत, ह्याचं बीज कोणतं आहे. परमेश्वराचं बीज म्हणजे सगळी प्रमेय, म्हणजे सिद्धांत. म्हणाले आता 6व्या अध्यायाच्या पुढे सुद्धा भगवंत अर्जुनाला एकापेक्षा एक सिद्धांत अत्यंत विस्ताराने सोपे करून सुंदरपणाने सांगतील म्हणाले. आता ते सात्विकाचे नि वडपे गेले आध्यात्मिक खरपे. म्हणाले सात्विक दृष्टी जी भगवंताची आहे त्याच्यामुळे काय झाले म्हणाले, गेले आध्यात्मिक खरपे. म्हणजे जो मानसिक ताप आहे, त्या तापारूपी जी ढेकळं आहेत त्या जमिनीमध्ये, मोठी मोठी ढेकळं असतात, तर ती ढेकळं कशी झाली, त्या काम केलं त्याच्यावर, म्हणजे बैलांनी नांगरून घेतलं, जे काय करायचं असेल ते, म्हणजे निंदणी खुरपणी काही करून घ्यायची असेल तर करून घेतली, सगळी जमीन स्वच्छ करून टाकली, पुन्हा एकदा ती सगळी ढेकळं मोडून करून साफ मऊ मऊ झाली जमीन अगदी पेरण्याकरता. तशी म्हणाले सहजे निरोळले वाफे. तसेच म्हणाले वाफे केले, ज्याच्यात लावायचं आहे ते सहज निर्माण, म्हणजे अगदी सुंदर. सहज म्हणजे वाफे चतुर चित्ताचे. वाफे कुणाचे केले, त्या अर्जुनाचं जे चित्त आहे त्या चित्ताचे त्यांनी वाफे केले, चतुर चित्ताचे. मानसिक ताप जो आहे तो मानसिक तापरूपी ढेकळं फोडून टाकून ती जमीन जी आहे ती चांगली वहितावली, ती जमीन चांगली करून ठेवून दिली वाफे करण्याकरता. आणि जे चित्त आहे म्हणजे सावधान, चतुर चित्त म्हणजे सावधान चित्त, त्या सावधान चित्ताचे म्हणाले निरोळले वाफे, त्याचे वाफे केले किंवा वाफे पाडले त्या सगळ्या अवजारांनी. वरी अवधानाचा वाफसा, त्याच्यावरती ह्याचं जे अवधान आहे त्या चतुर्चित्ताच्या ह्याच्यावरती वाफ्यांवरती अवधानाचा वाफसा, म्हणजे आपल्याला माहिती आहे की जमीन सगळी तयार करून ठेवून दिली आहे, आता फक्त लावायचं आहे. तर त्यावेळी पाऊस आला पाहिजे, कारण उन्हाळ्यात जमीन सगळी तापून निघालेली आहे, आणि असा चांगला सणसणीत पाऊस येऊन गेला पाहिजे की त्या पावसाने जमिनीतली जी उष्णता आहे ती उष्णता बाहेर येते, पडते. आणि असा जमिनीला थंडावा देण्या इतका जेव्हा पाऊस येतो त्यावेळी आपण म्हणतो की जमीन वापशावर आली, म्हणजे जमिनीचा वापसा, म्हणजे त्यातनं उष्णता सगळी बाहेर पडली, चांगला पाऊस झाला, त्यामुळे जमीन आता थंड झाली, चांगलं पाणी प्यायली आहे जमीन आता. अशा अर्थाने ते सांगतात अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा. अगदी सोन्यासारखा अवधान, म्हणजे इतका काही तो मनापासून ऐकतो आहे. तर ते म्हणाले ह्या जमिनीला त्याच्या ठिकाणी जो मानसिक ताप होता ते ढेकळं बिकळं जाऊन सगळी जमीन उत्तम वैतावली आहे, आणि आता म्हणाले त्याच्यावर असा काही पाऊस पडला आहे की त्यामुळे ते सगळं दूर होऊन आता त्याचं जे मन आहे ते इतकं एकाग्र होऊन तो ते सगळं श्रवण करतो आहे. हे सगळं कशा करता, उपनिषदांचं वचन ब्रह्मविद्येकरता तयार होणाऱ्या माणसाकरता बोललंय. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, हे झालं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की असं सगळं सोन्यासारखं असा वापसा आल्यामुळे आता जमीन ही आता पेरायला उत्तम तयार झाली आहे, म्हणून ही पेरावया धिवसा निवृत्तीसी. आता हे सगळं बघितलं, आता माऊलींनी तो विषय आता आपल्याकडे लावला आहे. म्हणाले की ह्या निवृत्तींना सुद्धा माझं अंतःकरण चांगलं आहे, मी आता योग्य आहे असं म्हणून त्यांनाही असं वाटतंय की माझ्या ठिकाणी आता विषयाकरता बळ देणं, सामर्थ्य देणं आणि माझ्याकडनं लिहून घेणं करायला काही हरकत नाही, ठीक आहे, केलं आहे हे काम त्यांनी चांगलं केलं आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे. मी खरं म्हणजे कसं आहे, या बियांची उपमा दिली त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे चाड म्हणजे जे उगवत नाही, असं चहाड असतं ते आपण जर कडधान्य भिजवली तर त्यातलं जे टणटण वाजतं किती भिजवून ते टाकून देतो, त्याला आपण चहाड म्हणतो. तसं ज्ञानदेव म्हणे मी चाडे, चहाड. नंतर म्हणाले सद्गुरूंनी केले कोडे, त्यांनी मात्र माझं कौतुक केलं
माथा हात ठेविला ते पुढे, आणि माझ्या डोक्यावरती म्हणाले, माझ्या सद्गुरूंनी हात ठेवला ते पुढे बीजची वाहिले. ते हात नाही ठेवला, ती सगळी प्रमेयाची बीज त्यांच्या हातातून जणू माझ्या डोक्यातच उतरवली. म्हणाले त्यांनी मला ती दिलीच, म्हणून येणे मुखे जे निघे. म्हणून मी आता जे पुढे आत्तापर्यंत बोललो ते, किंवा मी जे बोलतो आहे ते जे माझ्या मुखातून जे बाहेर पडतं ते संतांचा हृदयी साचची लागे. मी जे बोलेन ते समोर सगळे श्रोते बसलेले आहेत. म्हणाले श्रवणाला निवृत्तीनाथ ऐकताहेत, ते तर माझे प्रमुख श्रोते आहेत. आणि म्हणाले त्या सर्व श्रोत्यांना त्यांच्या मनाला हे अगदी सत्य वाटेल, कारण ते काय सिद्धांत मी थोडेच लिहिलेत, मी थोडेच मांडलेत, ते साक्षात निवृत्तीनाथांनी मांडलेले आहेत. म्हणून हे असो सांगे श्रीरंग बोलीजे. आता सगळ्या संतांनी त्यांना सांग, अरे हे पुष्कळ इकडे तिकडे बोलतोयस, हे आता बंद कर. ज्ञानदेवा तू हे असं विषयाला पाल्हा लावू नकोस. आता निवृत्तीनाथांनी काय सांगितलं, सांगे श्रीरंगे बोलिले जे. निवृत्तीनाथांनी काय सांगितलं, आता इतर बोलू नको, किंवा इतर जे श्रोते आहेत त्यांनी सांगितलं, आता हे असलं तुझ्या मनचं काहीतरी बोलू नको. भगवंत काय सांगतो आहे ते आम्हाला सांग. परी ते मनाचा कानी ऐकावे. सांगतो म्हणाले, भगवंत काय म्हणाले तेच सांगतो. माझी पण अट आहे, मनाचे कान करा आणि ऐका, बोल बुद्धीचा डोळा देखावे. माझे जे शब्द आहेत ते बुद्धीच्या डोळ्यांनी पहा. माझ्या शब्दांना हे साठोवाटी घ्यावे चित्ताची या. अशा प्रकारे हा माझा जो शब्द आहे तो तुम्हाला पाहिजे ना, तो त्या तुमच्या चित्ताच्या मोबदल्यात मी तुम्हाला देणार आहे. तुमचं अंतःकरण एकाग्र असेल, तुमची बुद्धी सजग असेल, माझे शब्द सावधपणे ऐकत असाल तर मी ते तुम्हाला देतो. आणि तुमचं सावध चित्त मला द्या. अवधानाचेनी हाते नेयावे हृदया आतवते. पूर्ण अवधान द्या माझ्या बोलण्याकडे, आणि त्यामुळे मी जे बोलतो ते थेट म्हणाले तुमच्या हृदयामध्ये जाईल. हे रिझवतील आयणी ते सज्जनांची आहे. हे जे माझे बोल आहेत, ज्ञानदेव म्हणतात की ते सज्जनांच्या हृदयाला थेट जाऊन भेटणार आहेत आणि अत्यंत संतोष देणार आहेत. हे स्वहिता ते निवविती. हे जे माझे बोल आहेत ते स्वतःच्या हिताचा करताच आम्हाला स्थिर करणारे असे ते शब्द सामर्थ्य संपन्न आहे. आमचंच हित आहे, आमच्याच ठिकाणी स्थिर होतील. परिणामाते जीवविती. आणि म्हणाले पूर्ण अवस्थेला हे शब्द घेऊन जाणारे आहेत. सुखाची वाहविती लाखोली जीवा. एक सुख आणि दोन सुख का म्हणाले, लाखोली, लाखाच्या पटीतच तुम्हाला सुख देतील. हे सज्जन हो म्हणाले, माझ्या शब्दाशी तुम्ही देवाणघेवाण करा. तुमचं चित्त मला द्या, माझे शब्द तुम्ही घ्या. आता अर्जुनेसी मुकुंदे नागर बोली जेल विनोदे. आता भगवान खुश झालेत. अर्जुनाला खूप ऐकावं असं वाटतंय. त्याचा आनंद भगवंताला झाला. भगवंत म्हणाले, हा श्रवण, हा पहिला अध्यात्म मार्गावरचा जो टप्पा तो अर्जुनाने चांगला पार पाडला. उत्तम श्रवण करतो आहे. म्हणून नागर बोली जेल विनोदे. म्हणून अतिशय प्रसन्नपणाने सुखाने भगवंत बोलत आहेत. ते ओवियेचेनी प्रबंधे सांगेन मी. आता पुढच्या अध्यायामध्ये तुम्हाला ओवीच्या पद्धतीने, म्हणजे ओवीमधली रचना, ओवी रचनेमध्ये प्रबंध म्हणजे बांधणं, प्रबंध प्रकर्षेण बंधन, ते तुम्हाला म्हणाले मी सांगेन. म्हणून ते ओवीचेनी हे प्रबंधे सांगेन मी. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयम योगो नाम षष्ठोध्यायः. आता इथे हा 6वा अध्याय संपूर्ण होतो. ओम श्री सच्चिदानंदार्पण मस्तु. कृष्णार्पण मस्तु. म्हणाले हा अध्याय आता इथे पुरे झाला. आता योग्यांचं चरित्र किंवा योगांच्या संबंधाने आपण काय मांडावं, काय अधिक बोलावं. आपल्या डोळ्यासमोर अनेक प्रकारच्या योग्यांची चरित्र आहेत. आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्रात आता पहिलेच ज्ञानदेव आहेत, आणखीन कुणाकडे बघायचं आहे. त्यामुळे योगमार्गातली एकापेक्षा एक श्रेष्ठ मंडळी शंकर महाराज पुण्यामध्येच आहेत. श्रेष्ठ योगी, अवलिया, अवधूत अशा प्रकारचे एकापेक्षा एक श्रेष्ठ असणारे असे योगी
ह्या देशात आहेत, आमच्या महाराष्ट्रात आहेत. आता हा सगळा ग्रंथ हा त्याच्याशी जोडून किंवा हा अध्याय आपण चिंतन करताना योग्यांची चरित्र वाचून आपल्याला त्याचा पुष्कळ उलगडा मिळतो, त्यांच्या चरित्रात बारीक 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 गोष्टींचा. अशा प्रकारे आपण जवळजवळ आज 20-22 दिवस आपण या अध्यायावरती मेहनत केली. कितीही केली तरी त्याच्या मर्यादा असतातच. पुन्हा बोलण्याच्या मर्यादा आहेत, वक्त्याच्या बुद्धीच्या मर्यादा आहेत, आणखीन मांडणीच्या मर्यादा आहेत. पुष्कळ आहे. मांडणी पण चांगली करता यावी लागते. जसं जमेल तसं आपण करण्याचा प्रयत्न केला. उपनिषद परंपरा सांगते, यदत्र सौष्ठवम किंचित तत्तत गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठमम किंचित तत्तत ममेव गुरोर नाही. जे काही आपल्याला यातलं पटलं नसेल, आवडलं नसेल, मांडणीतला दोष वाटला असेल, ते सगळं कर्तृत्व वक्त्याचं आहे. आणि त्यातलं जे सगळं चांगलं वाटेल ते सगळं कर्तृत्व माऊलींचं आहे, ते सगळं परंपरेचं आहे, ते ज्ञानाचं आहे. एवढं म्हणून शारदा मातांच्या चरणी, रामकृष्णांच्या चरणी आणि विवेकानंदांच्या चरणी सादर प्रणाम करून आपण आमची ही मालिका श्रावणातली जी चालू होती ती 6व्या अध्यायाची आता आपण समाप्त